जय भीम मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत काळाराम मंदिर प्रवेशाबद्दल. कल्पना करा, देव सर्वांचाच आहे असं सांगणारं मंदिर, पण त्या देवाच्या दारात तुम्हाला अस्पृश्य म्हणून थांबवलं जाते. नाशिकच्या पंचवटीत उभं असलेलं भव्य काळाराम मंदिर काळ्या दगडातील राममूर्तीमुळे प्रसिद्ध होतं. त्या काळात मंदिर प्रवेश हा केवळ धार्मिक प्रश्न नव्हता, तो सामाजिक दर्जाचा प्रश्न होता. जो मंदिरात जाऊ शकत नाही तो समान नाही, अशी मानसिकता होती. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थेट प्रश्न सोडवायचाच असं ठरवलं. 2 मार्च 1930 रोजी नाशिक पंचवटी. भव्य काळाराम मंदिर, काळ्या दगडातील राममूर्ती, पण दारात अस्पृश्य भिंत. अस्पृश्यांना प्रवेश नाही. त्या भिंतीवर पहिली ठाम ठोकर दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. हे आंदोलन अचानक उभं राहिलं नव्हतं. या आंदोलनामागे महिन्यांची तयारी, बैठका, संघटन आणि हजारो लोकांची जागृती झालेली अस्मिता. 2 मार्चला सुमारे 15,000 सत्याग्रही शिस्तीत संघटितपणे मंदिराकडे निघाले. महिलांचा मोठा सहभाग. ही केवळ धार्मिक लढाई नव्हती, ही होती सामाजिक समानतेची घोषणा. मंदिराचे दरवाजे बंद झाले. सनातनी गट संतप्त झाला. तणाव वाढू लागला. आणि मग आला रामनवमीचा दिवस. त्या दिवशी पारंपरिक रथयात्रा काढायची होती, पण प्रश्न उभा राहिला, रथ ओढण्याचा अधिकार सर्वांना आहे का? सत्याग्रहींनी सांगितलं, देवाचा रथ आहे तर आम्हालाही हक्क आहे. यावरून तीव्र वाद झाला. सनातनी आणि सत्याग्रही आमने सामने आले. परिस्थिती संतापली. इतिहासात नोंद आहे, या संघर्षात बाबासाहेबांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. धक्काबुक्की, गोंधळ, तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पण बाबासाहेब ठाम उभे राहिले. त्यावेळी त्यांना खंबीर साथ दिली ती कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी. ते फक्त सहकारी नव्हते, ते संघर्षातील ढाल होते. हा प्रसंग दाखवून देतो, ही लढाई केवळ प्रवेशासाठी नव्हती तर आत्मसन्मानासाठी होती. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही देवाला स्पर्श करायला नाही तर समाजाच्या विवेकाला स्पर्श करायला आलो आहोत. काळाराम मंदिर सत्याग्रह अनेक वर्ष चालला. दरवाजे तात्काळ उघडले नाहीत, पण इतिहासाचा दरवाजा कायमचाच उघडला पाहिजे असे बाबासाहेबांनी म्हटले. हा सत्याग्रह म्हणजे दलित समाजाच्या स्वाभिमानाची सार्वजनिक घोषणा होती. त्या काळात देश स्वातंत्र्यासाठी झुंजत होता, पण बाबासाहेबांनी दाखवलं, सामाजिक गुलामगिरी संपली नाही तर राजकीय स्वातंत्र्य तर अपूर्णच आहे. रामनवमीच्या त्या रथप्रसंगाने समाजातील खोल दरी उघडी पडली, पण त्याच वेळी एक नवा आत्मविश्वासही जन्माला आला. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि विशेषतः 1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर परिस्थिती बदलली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधान कलम 17 द्वारे अस्पृश्यता कायदेशीररित्या रद्द करण्यात आली. त्यामुळे मंदिर प्रवेशावर बंदी ठेवणे बेकायदेशीर ठरले. नाशिकमधील काळाराम मंदिर हळूहळू सर्वांसाठी खुले झाले. हा सत्याग्रह 1930 मध्ये झाला असला तरी दरवाजे तात्काळ उघडले गेले नव्हते. सामाजिक विरोध आणि तणाव काही काळ टिकला. स्वातंत्र्यानंतर आणि कायद्याच्या बळावर मंदिर प्रवेश सर्वांसाठी मान्य झाला. या आंदोलनाने समाजाला हादरवले, संविधानाने बेकायदेशीर हक्क दिला आणि शेवटी मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले. हा इतिहास फक्त